हाय हॅलो नमस्ते. चला तर मग बघूयात आज चॉकलेट ट्रफल केक. तर आजचा हा केक म्हणजे खूपच युनिक फ्लेवर आहे. खूप रिच अशी टेस्ट देतो. आतून बाहेरून टोटली याला चॉकलेटच येतं. आणि हे चॉकलेट ट्रफल मी कसं बनवलं, केक कसा बनवते आहे, चला तर मग बघूयात. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता चॉकलेट एकदम स्मूथ असं मेल्ट होतं आहे किंवा मग काम करायला इतकं स्मूथली जातं आहे. म्हणजेच ट्रफल ते किती छान बनलं असेल. आणि या ट्रफलची जर का तुम्हाला रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की रेसिपी टाईप करा. मी त्याची रेसिपी किंवा हे स्मूथ गनाश किंवा हे ट्रफल कसं बनवायचं ट्रफल केकसाठी तर याचा व्हिडिओ लवकरच अपलोड करेल. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता किती स्मूथ असं हे गनाश केकवर पसरत आहे. आणि पॅलेट नाईफने किती काम करणं सोपं जात आहे त्याच्यासोबत. मग ट्रफल जर परफेक्ट बनलं तर मग केक बनवताना कसल्याही प्रकारची अडचण येत नाही. आणि ट्रफल केक हा एकदम परफेक्ट बनतो. फक्त 10 मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवला की हा पूर्णतः सेट होऊन जातो. आणि टेस्ट म्हणायची तर वा काय सांगायचं, खूपच रिच अशी चॉकलेटची टेस्ट या ट्रफल केकमध्ये लागते. हो थोडासा एक्सपेन्सिव्ह जातो, पण आता चॉकलेट टोटली त्यात चॉकलेटच येतं आतनं बाहेरनं वरती. काही कस्टमर मागवतात किंवा कस्टमाइज करायला लावतात वरती कार्टून वगैरे असं. पण मी तर सजेस्ट करेल चॉकलेट ट्रफल केक जर असेल तर तो टोटली ट्रफलमध्येच खायला छान लागतो. त्यात वरतून आयसिंग वगैरे केलं तर त्याची टेस्ट ट्रफलची टेस्ट राहत नाही. तर ज्याला कोणाला हा केक ऑर्डर करायचा असेल त्याने कमेंट करू शकता. आणि आजची या केकची फायनल डिझाईन किंवा फायनल लुक तुम्ही बघू शकता. किती छान असा हा केक बनलेला आहे. लास्टला मी फक्त थोडंसं गोल्डन डस्ट याच्यावर स्प्रिंकलर करून घेतलं आहे. तर त्याच्याने त्या चॉकलेट वर खूपच असं गोल्डनचं वर्क ते छान